विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचं शिक्कामोर्तब 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोक न्यायालयाने यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. सुप्रीम कोर्टात सुद्धा हाच निर्णय देईल. मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. शिवसेना ही उद्धव ठाकरेंची शिंदेंनी वेगळा पक्ष स्थापन करायला पाहिजे होता. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. अदृश्य शक्तीचा वापर करून शरद पवारांकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतल्याचाही आरोप. कायद्याच्या तरतुदींचं पालन करून निर्णय घेतला तो निर्णय सुप्रीम कोर्टातही टिकेल. आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया. अपात्र ठरणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री केलं हे घटना विरोधी. निवडणूक आयोग आणि शहांना शिवसेना पक्ष विकला. संजय राऊतांचा हल्लाबोल. शरद पवार पुढील 2 ते 3 दिवस चाकण एमआयडीसीला भेट देणार. 20 कंपन्यांच्या स्थलांतर प्रकरणी पवारांचा दौरा. पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर भूषणावह नाही. फेसबुक पोस्ट करत पवारांनी केली होती टीका. चाकणमध्ये बंद होणाऱ्या 76% कंपन्या या डेनफॅक्ट होत्या आणि त्या कंपन्यांची नोंदणी झाली पण त्या सुरू झाल्या नाहीत. 20 कंपन्यांच्या स्थलांतरणावर फडणवीसांचं पवारांना उत्तर. महाराष्ट्रामधील अनेक कंपन्या बाहेर जात आहेत. उद्योगमंत्र्यांनी राजकीय उद्योग बंद करावेत. उद्योजकांच्या अडचणी सुटल्या नाहीत तर सरकारला महागात पडेल. रोहित पवारांचा इशारा. राहुल गांधींकडून मोदींसह इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखांचा अपमान. राहुल गांधींचा छिछोरेपणा अशोभनीय. राहुल गांधींनी देशाची माफी मागावी. मुख्यमंत्री फडणवीस आक्रमक. काल राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींची नक्कल केली होती. अमित शहा लायक नसलेले गृहमंत्री. शहा अधिवेशन काळामध्ये सभागृहाला सामोरं जायला घाबरले हे सिद्ध झालंय. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची बोचरी टीका. पुण्यामधील दगडूशेठ गणपती मंदिराचं स्थलांतर करा. हिंदू महासभेच्या आनंद दवेंची मागणी. दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावरून नवी चर्चा. मंदिराच्या विस्तारासाठी फरासखाना पोलीस ठाण्याची जागा मिळणार. भाजप आमदार हेमंत रासने यांची माहिती. जागा हस्तांतरणासाठी पोलिसांनी एनओसी दिल्याची रासने यांची माहिती. राज ठाकरेंची पुण्यामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. जेनझेनमध्ये मोठे बदल घडवण्याची ताकद त्यांच्याकडे फोकस करा. राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. मी भोळा असतो तर भाजपवाल्यांनी कधीच खाऊन टाकलं असतं. जळगावमधील दूध संघाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. गिरीश महाजनांना उद्देशून वक्तव्य केल्याची चर्चा. व्यंग करणार नाही पण परळीच्या टोळीच्या नादी लागू नका. आता माफ करतो, पुढे चूक झाल्यास सोडणार नाही. मंत्री बावनकुळेंसंदर्भात जरांगेंचं भाष्य. जरांगे कायदा नसल्यासारखं वागतायत. सरकारनेही संविधानिक तत्वांना हरताळ फासलाय. हाकेंची टीका. 1 सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलनाचा ओबीसी नेत्यांचा इशारा. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना कुठलीही मुदतवाढ नाही. मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्ट शेवटचा दिवस. 18 तारखेपासून कारवाई करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून तिरंगा यात्रेचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीसांसह भाजप नेते सहभागी. हातात तिरंगा ध्वज घेत मोठ्या संख्येनं नागरिकही सहभागी. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या समर्थनार्थ पुण्यामध्ये आंदोलन. उत्तराखंडमध्ये खरगेंच्या कार्यक्रमस्थळी भाजप कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडल्याचा निषेध. नाशिकच्या मालेगावमध्ये मेंढपाळ आक्रमक. मोहपाडाच्या वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्याची मागणी. मेंढ्यांसह वन विभागाच्या कार्यालयामध्ये शिरण्याचा प्रयत्न. पुण्यामध्ये दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण. बोंधू स्वप्नील लांडेंचा स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा. श्रद्धेचा गैरफायदा घेत मुलींचं लैंगिक शोषण. केंद्राकडून जनगणना 2027 साठी 40 प्रश्नांची अधिसूचना जारी. प्रश्नांमध्ये जात, एससी आणि एसटीशी संबंधित माहितीचा समावेश. आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि मोबाईल क्रमांक सुद्धा विचारला जाणार. उत्तराखंडच्या चमोलीमध्ये निर्माणाधीन टनेलमध्ये दुर्घटना. अचानक मोठा ढिगारा पडल्यामुळे 7 कामगारांचा मृत्यू. बोगद्यामध्ये अडकलेल्या एका कामगाराचा अद्यापही शोध सुरू. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.